नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा निधी वितरणाबद्दलचा हा पाहणार आहोत। नेमके GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबीकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील निधी हा वितरण करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे काही सर्वसाधारण बाबीकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षातील निधी हा वितरित करण्यासाठीचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता। शासन निर्णय क्रमांक एकात्मिक बाल विकास 2025 प्रत क्रमांक 90/06 असा आहे। चला तर मित्रांनो की नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे हे सर्व आता आपण समोर जाणून घेऊयात। शासन निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींच्या खर्चाकरिता सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 2 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 3 येथे नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक 5 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 10,36,00,000 एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे काही सर्वसाधारण बाबींकरिता जो काही खर्च करण्यात येणार आहे 2025 ते 26 मध्ये यासाठी जो काही संकल्पित केलेला जो काही निधी आहे त्यामधून एकूण 10,36,00,000 एवढा जो काही निधी आहे तो एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित करण्यास शासन मान्यताही देण्यात आलेली आहे। नेमकी हा जो काही निधी आहे तो कुठल्या बाबींवर खर्च होणार आहे हे सर्व आता आपण खालील तक्त्यात समजून घेऊयात। मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम आपण योजनेचे नाव व लेखाशीर्ष पाहूयात। यामधील सर्वात पहिले जे काही लेखाशीर्ष आहे ते म्हणजे मागणी क्रमांक 101-2236 पोषण आहार 02 पोषक अन्न व पेय यांचे वितरण, तसेच 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम 0006 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 123 व 261 अन्वये जिल्हा परिषदांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेसाठी आस्थापना अनुदाने अतिरिक्त राज्य हिस्सा 100% यासाठी 22-36-21-73-31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी एकूण जो काही अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे या चालू वर्षातील तो म्हणजे की 74 कोटी एवढा जो काही निधी आहे तो 2025 ते 26 साठीचा अर्थसंकल्पित आहे। आणि त्यापैकी जो काही यापूर्वी वितरित केले गेलेला जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की 40 कोटी एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केले गेलेला आहे। आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही वितरित करावयाचा निधी आहे एकूण तो म्हणजे की 10,36,00,000 एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केले जाणार आहे। चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी हा विहित पद्धतीने खर्च करण्यासाठी कारवाई करावी। तसेच सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 34/6 दिनांक 1/2/2026 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा 2026-02-12-14-18-44-35-30 असा आहे। म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला डाउनलोड जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तर काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।